मतदान कुठल्या मुद्द्यावर आणि कोणाला सांगू शकता का? आम्ही पिढ्यान पिढ्या काँग्रेसलाच मत देत आलेलो आहोत. मी ओबीसी समाजाचा आहे, तर मत देताना माझा मुद्दा तोच राहील. ओबीसी समाजासाठी तुम्ही काँग्रेसची निवड का करता? दादा, भाजपचे लोक चांगले आहेत हे मान्य, पण ओबीसी समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. का वाटतं असं तुम्हाला? म्हणजे आकडे किंवा काही तथ्याचा आधार आहे का तुमच्या वाटण्याला? ते फार मराठा करतायत. मागे मराठा आंदोलन झालं तेव्हापासून त्यांचा फोकस फक्त त्यांच्यावरतीच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकडे भाजपाचं लक्ष नाही. शैलेश, मला सांगा, तुमच्या घरी स्वयंपाक कोण करतं? आई, आणि घरी कोण कोण असतं? बाबा, आजी आजोबा आणि एक लहान बहीण आहे मला. मग तुमची आई फक्त बाबा किंवा आजी आजोबांसाठी स्वयंपाक करते असं होतं का? नाही. सरकारचंही तसंच असतं. त्यांच्या योजना सगळ्यांसाठी असतात, पण मीडियाला ज्यामुळे जास्त टीआरपी मिळतो, ज्या विषयात उपद्रव मूल्य जास्त असतं, ते विषय ते जास्त कव्हर करतात. पण वाटणं आणि असणं यात फरक असतो. पण तुम्ही काँग्रेसला मत देता, तर काँग्रेसने तुमच्या समाजासाठी काय केलं आहे ते तरी सांगू शकाल? मला फारशी माहिती नाहीये. आता मी जे सांगतोय तेही सरसकट मान्य करू नका. त्याची खातर जमा करा, त्यावर विचार करा आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीला पटलं तर जो तुमच्या समाजाला आधार देतो त्यालाच मत द्या. चालेल? चालेल. तुमची तक्रार मराठा समाजाकडे जास्त लक्ष दिल्याबद्दल आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्याचा मराठा समाजाला पुरेपूर फायदा होईलच, पण ओबीसींच्या हिताला धक्का लागणार नाही याची काळजी देवेंद्रजींनी घेतली आहे. त्यांना मराठा समाज जितका प्रिय आहे तितकीच आत्मीयता ओबीसी समाजाबद्दल आहे आणि तितकीच आपुलकी महिला वर्गाबद्दल, शेतकरी वर्गाबद्दल आणि समाजाच्या सर्व घटकांबद्दल आहे. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी भाजपने 54 हॉस्टेल्स निर्माण केली आहेत. काँग्रेसने असं काही केलं आहे का याचा शोध घ्या, सापडणार नाही. गेल्या 2.5 वर्षात 48 GR ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी काढले गेलेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी एकही GR ओबीसी समाजासाठी काढला नाही. महाविकास आघाडी सत्तेसाठी हापापलेली आहे आणि देवेंद्रजींनी स्वतःचे 100हून अधिक आमदार असतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. माझी आई अगदी तशीच आहे. ती आधी कुटुंबातील सदस्यांचा विचार करते, मग स्वतःचा. आता कसं बोललात? पण तरीही मी परत एकदा सांगतो, ऐकलेल्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अगदी मी सांगितलं तरीही ठेवू नका. दादा, तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय तर ते खोटं कसं असेल? तरीही मी माहिती घेतो, म्हणजे घरातल्या सगळ्यांना ते नीट पटवून देता येईल. आतापर्यंत आम्ही ओबीसी समाजाच्या विकासासाठी मत देत आलो. आता मात्र माझ्या परिवारातलं प्रत्येक मत हे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी असेल